बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर गिरीश दुसाणेजी. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे 2016 पासून त्यांनी या क्षेत्रात सुरुवात केली कामाला. स्वतः LLB सुद्धा त्यांनी कम्प्लीट केलेले आहे, त्याच्यानंतर सिव्हिल कम्प्लीट केलेले. त्याही या करिअर पाथबद्दल त्यांच्याशी मी गप्पा मारणार आहे. आणि त्याच्यानंतर स्वतः आता बिल्डर डेव्हलपर म्हणून जे प्रत्येक सर्वसामान्यांचं मध्यमवर्गीयाचं स्वप्न असतं घराचं, तेही पूर्ण करण्याचं ते काम एका अर्थानं करतायत. अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सवर, कमर्शियल प्रोजेक्ट्सवर काम करतायत. इन्स्टिट्यूशनलमध्ये हॉस्पिटलचे अनेक त्यांनी प्रोजेक्ट्स कम्प्लीट केलेले आहेत. या सगळ्या त्यांच्या प्रवासाबद्दल, अनुभवाबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर, गप्पांची सुरुवात अर्थातच थोडी फ्लॅशबॅक पासून करूया. ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि मी जसं म्हटलं तसं 2 डिग्री तुम्ही घेतलेल्या आहेत, तर ते कसे होती, तुमची आवड काय होती आणि घरातल्यांचं बर्डन काय होतं, हे पण आम्हाला एक स्टोरी ऐकायची आणि सगळा हा शैक्षणिक प्रवास तुमच्याकडून ऐकायचा आहे. ऍक्च्युली सर, मी 2002 मध्ये 10वी पासआउट झालो. त्यानंतर आमच्या वडिलांची इच्छा होती की आपल्या घरामध्ये LLB क्षेत्रातला एक व्यक्ती असलाही पाहिजे. आमचा वडिलांचा जो जॉब होता तो त्या कायद्याची रिलेटेड असलेल्या कारणाने मी पुढे एक LLB ला ऍडमिशन घेतली. आणि ते करत असताना मी अगदी म्हणजे लहानापासून मला एक छंद होता. मला वेगवेगळ्या प्रकारची ड्रॉइंग करण्याची आवड होते. त्याच्यात मग मी एक वास्तुशास्त्र एक्सपर्ट म्हणून मी काम म्हणजे शिकायला सुरुवात केली. आणि त्यानंतर मला त्याच्यात खूप प्रगतीचा अनुभव आल्यानंतर मला असं जाणवं लागलं की लोक जे आहेत ते आपल्याकडे ड्रॉइंग घेऊन चेक करायला येतात आणि त्यांना त्यांच्या मनासारखं किंवा शास्त्रासारखं ते घर बनवायला त्यांना काही मिळत नाही. त्याच्यात अनेक करेक्शन करावे लागतात. म्हणून मी असा विचार केला की मला छंद पण आहे आणि आवड पण आहे. म्हणून मी LLB आल्यानंतर पुन्हा सिव्हिल क्षेत्रामध्ये आलो आणि माझी जी काही डिप्लोमा सिव्हिल इंजिनियर डिग्री आहे ती मी चाळीगाव या ठिकाणी शांतीदेवी पॉलिटेक्निकला ती कम्प्लीट केली. आणि त्यानंतर माझी प्रॅक्टिस सुरू केली आणि गेले 10 वर्षापासून हे काम अगदी आनंदाने करतोय. म्हणजे तेच मी म्हणणार होतो. पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आता तुम्ही बरेच बिझी झाले, पण आता छंद म्हणून थोडं तरी ड्रॉइंग चालू आहे का? हो, ड्रॉइंग चालू सर. आणि अगदी म्हणजे गेल्या एवढा कार्यक्रम कमीत कमी 2000 प्लॅन्स मी स्वतः ड्रॉइंग केलेले आहेत. बरोबर, क्या बात आहे. मग ते पण एका अर्थानं म्हणजे ती हॉबी पण पूर्ण होते. दुसरं आणखीन एक महत्वाचं म्हणजे प्रत्येक सिव्हिल इंजिनियरच्या आयुष्यात एक स्ट्रगल असतो शिक्षण पूर्ण झाल्यानंतर. तर स्वतः वैयक्तिकरित्या पहिल्या पूर्ण केलेल्या प्रोजेक्टची आठवण काय आहे, तेव्हा आलेलं दडपण कसं आहे, अनुभव कसे होते, तर ती एक आठवण आम्हाला ऐकायची. सर, जोक असा गमतीचा आहे की मी 2013 मध्ये माझं स्वतःचं घर बांधलं. पण त्याचं डिझाईन जे होतं ना ते मी 2010 मध्ये केलं. अच्छा. आणि ते फक्त एक छंद म्हणून, म्हणजे काहीतरी आपल्याकडे चित्र असलं पाहिजे की आपलं कसं पण घर असावं बाबा. त्यावेळेला माझी डिग्री पण नव्हती. मी ऍक्च्युली 2013 नंतरच या क्षेत्रामध्ये आलोय. 16 मध्ये डिग्री कम्प्लीट झाली. पण ज्यावेळेला मी एक पर्टिक्युलर आमच्याकडे इंजिनियर होते, त्यांच्याकडे मी घराचा प्लॅन बनवला आणि प्रत्यक्ष कामावर राहिलं. तर 2014 मध्ये सहजरित्या मी घरातल्या सामानचा आसपास असताना मला तो जुना ड्रॉइंग सापडला माझा. आणि तो ड्रॉइंग बघितल्यानंतर तो ड्रॉइंग आणि माझ्या घराचं जे प्लॅन आहे तो एक टू सेम टू सेम होता. तर म्हणजे तर ते म्हणजे त्याच्यामध्ये मला असं जाणवलं की आपण जे काही विचार करतो कालांतराने ते काही दिवसानंतर त्या गोष्टी सत्य होत असतात. आणि म्हणून मग मी सुरुवातीला ते काम चालू करत असताना मला एक छोटा प्रोजेक्ट मिळाला होता. अगदी एक छोटंसं घर होतं. तर दडपण असं असायचं की आपल्याला ते जमेल का, आपण या क्षेत्रामध्ये नवीन आहोत, तर इथे चांगले नामांकित मोठे मोठे इंजिनियर्स आहे, त्यांच्यापुढे आपल्याला टिकावं लागेल का, ह्या सगळ्या गोष्टींचं हे होतं. पण एक छंद होता आणि तो छंद असताना आणि त्यामध्ये वास्तुशास्त्राचा एक अनुभव असल्यामुळे मी ते काम सुरू केलं. सुरुवातीला मला कमी फी मध्ये ते काम करावं लागलं. बरोबर. परंतु जसं जसं काम होत गेलं आणि लोकांना ते सॅटिस्फॅक्शन आलं आणि महत्वाचं म्हणजे लोक त्या घरामध्ये राहायला गेल्यानंतर त्या लोकांनी मला 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर जे अनुभव शेअर केले, अगदी सुंदर घर आहे, खूप छान व्हेंटिलेशन तुम्ही आमच्या वास्तूला दिलेलं आहे, एक नॅचरल थीम्स आमच्या घराला दिलेले आहे, ते ऐकून आणि ते बघून त्याचा खूप मला आनंद वाटतो. आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला एक पहिला महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे ते म्हणजे या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अप्रशिक्षित कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. आणि अशा लोकांना जर काही महत्वाची जबाबदारी दिली गेली तर मोठा दुर्घटना किंवा धोकाही होऊ शकतो. तर तुम्ही कशी ती परिस्थिती साईटवर हाताळता? सर, आम्ही काय करतो की जनरली लाईन आउट करत असताना आम्ही स्वतःच ते आमच्या सुपरविजन मध्ये करत असतो. नंतर जे स्ट्रक्चरल ड्रॉइंग असतं ते आम्ही स्टेप वाईज देत असतो
पूर्ण ड्रॉइंग आम्ही समोरच्या क्लायंटलाही देत नाही आणि समोरच्या जो काही ठेकेदार असेल त्यालाही देत नसतो. प्रत्येक ड्रॉइंग ज्या वेळेला प्रत्यक्ष जागेवर साकारत असताना आम्ही स्वतः ते बघायला जात असतो, किंबहुना आम्ही ते घेऊन त्या ठिकाणी ते मोजमाप फॉर्म करतो. बरोबर. एखादा जर आम्हाला त्यात असं काही डाऊट वाटला तर इमिजिएटली आम्ही त्यांना सांगतो की हे असं चुकीचं आहे, आपण यात दुरुस्ती करून घ्यावी. त्याच्यामुळे काय होतं की अकुशल कारागीर 100% तुम्ही जे म्हणतात त्याच्याकडून चुका होतात आणि होतच असतात, परंतु त्या चुका मोठ्या स्वरूपात होऊ नये याची काळजी आम्ही पुरेपूर घेतो. बरोबर. दुसरा आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, बिल्डर डेव्हलपर म्हणून पण आणि इंजिनियर पण म्हणून दोन्ही अँगलला याचं उत्तर हवंय. ते म्हणजे बऱ्याचदा कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि आम्हाला तर घर जरा असं हवंय, तर मग अशा वेळेला दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा राखता? सर, माझ्याकडे जेव्हा क्लायंट येतात मी त्यांना आधी प्रश्न सांगतो की तुमचा बजेट कसा आहे. त्यांचा बजेट कमी असेल तर मी ते काम जे आहे डेव्हलपर म्हणून घेतच नाही. मी त्यांना फक्त प्लॅनिंग त्यांना डिझाईन करून देतो आणि सुपरविजन माझं जे असतं ते मी त्यांना करून देतो. त्यांना सांगतो की तुम्ही जे काम जे आहे ते कोणाकडेही करून घ्या. कारण काय असतं की तुम्ही अगदी सुंदर घर बांधायचं असेल तर कमी पैशात तर शक्य नाही सर. बरोबर. तर ते स्वतः मी ते टाळून देतो. परंतु जर एखाद्याचा बजेट चांगला असेल आणि त्याला आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही हे उत्तम काम करायचं असेल तर तुम्हाला ह्या बजेटमध्ये ते करावं लागेल, तरच ते आम्ही काम पुढे कंटिन्यू करू शकतो. बिंग वास्तू एक्सपर्ट, त्याच्यातला एक प्रश्न विचारायचा आहे की साधारणपणे घर बांधताना काय महत्वाचे ठोकताळे असे 4-5 सांगू शकाल की जे कायम बघितलेच पाहिजे, त्याला काही पर्यायच नाही? बघा सर, वास्तुशास्त्र बघायला गेलं तर माणसाच्या जन्मापासून त्याच्या राशीपासून स्टार्ट होतंय. बरोबर. अगदी भूमी तपासणीपासून असतं की जमीन जी कशी असावी. पूर्वी आपले जे ऋषीमुनी असायचे, सायंटिस्ट म्हणावे आपण असं म्हणू शकतो त्यांना. बरोबर. कारण तुम्हालाही माहिती आहे या क्षेत्रामध्ये जमीन जर तुमची समतल नसेल किंवा जमिनीमध्ये त्याची टिकाऊ क्षमता कमी असेल तिथे चांगली उत्तम बिल्डिंग उभी राहू शकत नाही. बरोबर. त्याच्यामुळे जमिनीचा जो भाग आहे तो बघण्याचा त्याच्यापासून ते सुरुवात होते. त्यात साधारणतः लाल रंगाची जर जमीन असेल तर ती व्यवसायासाठी चांगली मानली जाते. शेतकऱ्यासाठी काळी जमीन चांगली मानली जाते. तसं व्हाईट कलरची जमीन असेल तर ती एक प्रशासकीय किंवा नोकरी करणारे जे व्यावसायिक जे व्यक्ती असतात त्यांना ती चांगली मानली जाते. असं साधारणतः एक वास्तुशास्त्र आहे. परंतु त्या तुम्ही ठोकताळे जे म्हणाला तर एक बेसिक स्ट्रक्चर वास्तुशास्त्राचं असतं. जसं काही की आपला जे साऊथ आणि वेस्ट जो असतो त्याला आपण नैऋत्य दिशा असं म्हणतो. तिथे एक ओनरची ती बेडरूम असलीच पाहिजे असं शास्त्र सांगते. त्याचप्रमाणे नॉर्थ ईस्ट मध्ये देवघर असलं पाहिजे. तसंच ईस्ट आणि साऊथच्या मध्ये किचन असलं पाहिजे. त्याला आपण मोस्टली आग्नेय कोपरा असं म्हणतो. आणि जे काही आपल्या घरात विद्यार्थी जे मुलं असतात, चाइल्ड असतात किंवा गेस्ट असतात त्यांचे एक नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये म्हणजे वाय कोपऱ्यामध्ये ती बेडरूम असली पाहिजे किंवा त्यांचा एक अभ्यासिका असली पाहिजे. असं एक साधारणतः शास्त्र आहे. त्यात म्हणलं की जसं आपल्या शरीराची रचना केली आहे, पाय आणि डोक्यापर्यंत आपली जी काही मानवी रचना केली आहे तशी वास्तुशास्त्रामध्ये वास्तुपुरुषाची रचना केली गेली आहे. त्याचा जो हेडचा भाग आहे तो ईस्ट आणि नॉर्थच्या मध्ये आणि त्याचा जो पायाचा जो भाग आहे तो साऊथ आणि वेस्टच्या मध्ये मानला जातो. तर शास्त्रकारांनी सांगितलंय की आपल्या ब्रेन, हार्ट्स आणि ज्या ठिकाणी आपला कमरेखालचा जो भाग असतो तिथे जास्त वेट द्यायला नाही पाहिजे. मानवी शरीराला ते सांभाळणं अशक्य आहे. त्या अनुषंगाने वास्तुतज्ञ बनवताना, डिझाईन बनवताना याची पुरेपूर आम्ही दखल घेतो. किंबहुना त्याच्यामध्ये आम्ही कॉलम देताना त्याचा फार विचार करतो. बरोबर. की तिथे जास्त वेट किंवा एखाद्या स्टेअरकेस म्हणा किंवा त्या ठिकाणी लिफ्ट म्हणा ते यायला नको. त्याची आम्ही ती काळजी द्यायचं नाही. ते साधारण बोलायला खूप आहे पण महत्वाचं आहे की जनरली एवढे तरी बघितले पाहिजे. बरं, आता एक वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा, तो म्हणजे या क्षेत्रात तुम्ही आता इतकं वर्ष काम करताय तर जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून आणि एक बिल्डर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठली क्षेत्र येतात या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे जर जळगाव जिल्ह्याला आता आपला एक सर्वांगीण विकास करायचा असेल तर? सर, मला असं वाटतं की नुसते रस्ते बांधून किंवा स्वतःचे घर उभं करून विकास होणार नाही. बरोबर. डेव्हलप करायचं असेल तर शेतावरचे जे काही बंधारे आहेत ते डेव्हलप व्हायला पाहिजे. शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ते डेव्हलप व्हायला पाहिजे. आज आपल्याकडे बघायला गेलं की व्यवसाय करत असताना आपण एखादी चांगली वस्तू घ्यायची असेल, आपण कपडे ब्रँडेड घेतो, बुट ब्रँडेड घेतो, पण ते मॉलमध्ये घेतो आपण. परंतु भाजीपाला घ्यायचा असेल तर मग रस्त्यावरती विकत घेतो. त्याचा आपण कुठली शुद्धता तपासत नाही. हालाकी ते आपल्या शहरामध्ये डायरेक्टली जातात. तर त्याला शेतकऱ्यांसाठी चांगल्या पद्धतीचे स्टोरेज जे आहे मोठ्या स्वरूपाचे जळगाव जिल्ह्यामध्ये ते व्हायला हवे की लोकांना
शेतकऱ्यांना भाजीपाला जो आहे तो स्टोअर करता आला पाहिजे, किंबहुना त्यांचं फळ जे आहे ते स्टोअर करता या अर्थाने मला वाटतं की जळगाव जिल्ह्याचा एक सर्वांगी विकास होऊ शकतो. होऊ शकतो. पण मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं या तुमच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी? शासनाने शेतकऱ्यांसाठी यासाठी सबसिडी द्यायला पाहिजे. बरोबर. जे शेतकरी समजा 3-4 शेतकरी मिळून जर त्यांनी एकत्र येऊन त्यांच्या शेतात स्टोरेज रूम उभा करू शकले आणि त्याला जर शासनाने सबसिडी दिली तर मला वाटतं कदाचित ते त्यांच्या शेतात स्टोर उभं करू शकतील. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे असं? सर बघा, एक तर महत्वाचं स्टील जे आहे त्याची बनावट कशा पद्धतीने आहे त्याच्यासाठी आम्हाला नेहमी कंपनीकडून त्यांच्या काही एक्झिबिशन असतात त्या ठिकाणी पाहायला मिळत असतं. बरोबर. त्याची जे नामांकित ISI जे आहे ते आम्हाला त्या ठिकाणी माहित असते. आम्ही ते अपडेट करत राहतो. आणि महत्वाचं म्हणजे काय, ते स्टील जे आहे ते कुठल्या वातावरणामध्ये कशा पद्धतीने काम करतं याचा अनुभव आम्ही बऱ्याच ठिकाणी घेत असतो. त्या अनुषंगाने मग आम्ही लोकांना स्टील सर्च करतो. जनरली आपलं आयकॉन जे आहे ते बऱ्याच ठिकाणी आम्ही वापरतो. त्याच्यात अनेक स्टील पण आहे, पण आयकॉन आम्ही जास्त सजेस्ट का करतो, कारण आयकॉन जे आहे ते बऱ्याच ठिकाणी कुठल्याही वातावरणामध्ये सहजरित्या त्याला काम करता येतं. त्याची मुवमेंट चांगली असते, त्याची कास्टिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते. बरोबर. तुम्ही आयकॉन तर सांगितलंच, त्याप्रमाणे तुम्ही बरेच वापरता. मग आयकॉनच्या कॉस्ट, सर्व्हिस, डिलिव्हरी याच्याबद्दल काय सांगाल? हा, ती थोडस अडचणी येतात काही वेळेला. मला आयकॉनच्या ज्या काही मटेरियल असतात ते कदाचित कंपनीकडून यायला डिले होऊ शकतात. त्यामुळे आम्ही मग एक पर्याय म्हणून बाकीच्या कंपन्या आहेत आमच्याकडे, त्याही आम्ही लोकांना सजेस्ट करतो. बरोबर. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रात आता जे तरुण इंजिनियर्स पुढचे येत आहेत, ज्युनियर्स येत आहेत, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? सर माझं एकच म्हणणं आहे की कुठल्याही क्षेत्रात जा तुम्ही, त्या ठिकाणी तुम्हाला मेहनत करावी लागेल. कारण तुम्ही जर हार्ड वर्कर असाल तरच तुम्ही त्या क्षेत्रात जाऊ शकता. कारण कुठल्याही सहजरित्या कुठल्याही क्षेत्रामध्ये तुमची प्रगती डायरेक्टली होऊ शकत नाही. संघर्ष आणि जागेवरती तुम्हाला त्या लोकांना सॅटिस्फॅक्शन, नंतर मार्केटमध्ये असलेल्या अनेक चढ उतार या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. आणि त्यामध्ये महत्वाचं म्हणजे गुरु असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर एखाद्या चांगल्या इंजिनियरकडे किंवा आर्किटेक्टकडे एक असिस्ट म्हणून थोडंसं काम जर केलं ना तर त्याच्यामुळे थोडा अनुभव येतो आपल्याला आणि आपलं एक मनोबल पण वाढतं की आपण हे काम करू शकतो. सो हे होते इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर गुरु गिरीश दुसाणे सर. आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मला असं वाटलं एका वाक्यात सांगायचं म्हणजे अनुभव हाच गुरु. हा जर मानला तर थोडक्यात तुम्ही आधी अनुभव घेतला पाहिजे. तो अनुभव जेव्हा आपल्याला येतो, अर्थातच चुका होतात काही त्याच्यात, आणि तो चुका म्हणजे तो अनुभव असतो. तो एकदा तुम्हाला मिळाला की तुम्ही बरोबर काम करायला मोकळे होता आणि नंतर त्याच्या पुढे ते तुमचं चांगलं काम चालू राहतं. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशाच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर, धन्यवाद.